नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा अभ्यासणार आहोत। आज हा आपला स्थूल वाचनातील पाठ आहे। स्थूल वाचनातील पाठ क्रमांक 2 आणि या पाठाचे शीर्षक आहे इंग्लंडचा हिवाळा। इंग्लंडचा हिवाळा या पाठाचा हा सेशन क्रमांक 1 आहे। हिवाळा हा ऋतू फार आवडतो की नाही सगळ्यांना, पण आपल्या देशातील हिवाळा हा एक वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन जाणारा असतो। तर आज आपल्याला प्रत्यक्ष इंग्लंडच्या हिवाळ्याची माहिती या पाठाच्या माध्यमातून होणार आहे। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाला आता सुरुवात करूया। पाठाला सुरुवात करण्याआधी पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। इंग्लंडचा हिवाळा स्थूल वाचन। इंग्लंडचा हिवाळा या पाठाच्या लेखिका आहेत इरावती कर्वे। इरावती कर्वे यांचा जन्म 1905 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1970, म्हणजे त्यांचा कालखंड आपण 1905 ते 1970 असा मानू। मानववंशशास्त्र व समाजशास्त्र विषयातील संशोधिका, ललित निबंधकार म्हणून इरावती कर्वे ह्या प्रसिद्ध आहेत। लेखिका इरावती कर्वे यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ जगन्मान्यता पावलेला आहे। तसेच परांजपे व्याख्यानमाला व हिंदूची समाजरचना ही पुस्तके प्रकाशित आहेत। भारतीय संस्कृती, महाराष्ट्र समाज व संस्कृती, महाभारत रामायण ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडीत असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे। मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगांत, धर्म, संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत। परिपूर्ती, भोवरा, गंगाजळ हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा झाला लेखिकांचा परिचय। तुम्हाला जर लेखिकांबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता आणि त्यांच्या ह्या जे काही विविध कथा संग्रह, लेखन संग्रह आहेत यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती गुगलवरती मिळेल। त्यांचे युगांत, आमची संस्कृती, गंगाजळ, भोवरा हे अत्यंत महत्त्वाचे असे ग्रंथ आहेत, तर तुम्ही त्यांचं वाचन करू शकता। आता आपण या पाठाचा मध्यवर्ती कल्पना किंवा आशय समजून घेऊया। प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्याचे विलोभनीय वर्णन केले आहे आणि प्रस्तुत पाठ भोवरा या पुस्तकातून घेतला आहे। लेखिका जेव्हा इंग्लंडमध्ये गेल्या होत्या त्यावेळेस नेमका हिवाळा हा ऋतू होता आणि त्यावेळेस लेखिकेने जो हिवाळा ऋतूमध्ये अनुभव घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी भारताचा हिवाळा आणि इंग्लंडमध्ये हिवाळा याच्यामध्ये कशा प्रकारचे विभिन्नता आहे याचं वर्णन त्यांनी ह्या पाठामध्ये केलेलं आहे। चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया। सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे। बघा, इथे आता लेखिका ज्या आहेत त्या लंडनच्या ऋतूचं वर्णन करत आहेत। सर्वसाधारणपणे आपल्या देशामध्ये पण 3 ऋतू मानले जातात, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा, आणि वर्षाचे एकूण 12 महिने असतात आणि आपण प्रत्येक ऋतू हा सर्वसाधारणपणे 4-4 महिन्याचा असा मानतो। थोडाफार मागे पुढे हा ऋतू महिन्यांमध्ये होत असतो। आता निसर्गाचे चक्र आहेत। अगोदरच्या काळामध्ये सजीव सृष्टी, निसर्गसृष्टी ही त्यांच्या अनुषंगाने चालत होती, पण आता मानवाने अनेक फेरबदल केल्यामुळे या निसर्गचक्रातील जे काही ऋतू आहेत यांच्या येण्याचा आणि जाण्याचा कालावधी थोडा मागे पुढे होतो। पण सर्वसाधारण जर पाहिलं आपण, पावसाळा हा जून महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतामध्ये मानला जातो आणि त्यानंतर मग सप्टेंबर नंतर तो हिवाळा हा ऋतू येतो आणि हिवाळ्याचे 4 महिने झाल्यानंतर मग अधिकतर उन्हाळा हा ऋतू सुरू
होतो. मग अशा रीतीने आजही आपण कधी कधी पाहतो की सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत अधिकतर पाऊस येऊन गेलेला असतो आणि नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नंतर हळूहळू थंडी वाढायला लागते. आणि कधीतरी हिवाळ्याच्या दरम्यान, हिवाळ्याचा ऋतू संपल्यानंतर सुद्धा किंवा सुरू झाल्यानंतर किंवा मग उन्हाळा सुरू व्हायच्या आधी सुद्धा कधी कधी अधूनमधून जर पाऊस पडला, ढगाळ वातावरण झालं, तर ते वातावरण मानवाला, त्या मानवाच्या प्रकृतीला आवडत नाही. आपण म्हणतो पावसाला कळतच नाही कधी पण तो आता येतो, त्याची अशी ठराविक येण्या जाण्याची वेळ राहिलेली नाही. तर याला कारण म्हणजे हे निसर्ग चक्रामध्ये, निसर्गाच्या सृष्टीमध्ये मानवाने केलेला अति हस्तक्षेप आपण म्हणू शकतो. तर इथे लेखिका आता लंडनच्या आणि आपल्या देशातील काही वर्णन करते की जर पावसाळा म्हटला तर सप्टेंबरपर्यंत पावसाळा हा ऋतू कधी कधी संपून जातो. पण लंडनमध्ये जेव्हा त्या गेल्या होत्या आणि सप्टेंबर ऑक्टोबर हा महिना निघून गेल्यानंतर सुद्धा रोज जवळजवळ पाऊस पडत असल्या कारणाने मग लेखिका म्हणतात की त्यांच्या ओळखीचे जे काही सगळे लंडनमध्ये राहणारे निवासी होते ते पावसाला दोष देत. आणि आता लेखिका ह्या भारतीय असल्या कारणाने त्यांच्या ओळखीचे पण जे कोणी असतील, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा त्यांच्या ओळखीचे जे कोणी लोक असतील ते लंडन वासी आता झालेले असतील, पण ते पण कदाचित भारतीयच असतील. आणि त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की अधिकतर पावसाळ्याचा जो कालावधी असतो तो ह्या महिन्यांपर्यंतच असतो. आणि त्यानंतर सुद्धा जर पाऊस येत राहिला तर ती गोष्ट मानव प्रकृतीला सहन होत नाही. म्हणून इथे लेखिका सांगतात की सप्टेंबर ऑक्टोबर नंतर सुद्धा जवळजवळ रोजच पाऊस पडायचा. आणि ह्या घटनेमुळे लंडनमध्ये राहणारे लोक जे त्यांच्या ओळखीचे होते ते पावसाला शिव्या देत असत. मला त्या पावसाची मोठी मौज वाटे, पण लेखिका म्हणते की इतरांना तो नकोसा वाटणारा पाऊस मला मात्र हवा हवासा वाटत होता. आणि त्यावेळेस मला त्या पावसाची फार गंमत वाटेत कुठेही चिखल नाही, मजेदार गारवा आणि 4-5 मैल चालूनही थकवा नाही. कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देई की जगात कुठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते याचे मला फार कौतुक वाटते. तर आता इथे बघा, आपण जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये पावसाळा हा ऋतू सगळ्यांना आवडतो. पण त्याबरोबर पावसाळ्यामध्ये सगळीकडे इतरत्र चिखल होतो आणि खूपच जास्त पाऊस पडला तरच वातावरणामध्ये गारवा पसरतो, नाहीतर कधी कधी पावसाळ्याच्या वातावरणामध्ये पण फार गरमी होत असते. पण इथे लेखिका लंडनच्या पावसाचं वर्णन करत असताना म्हणतात की तिथे वाटेत कुठेही चिखल वगैरे साचलेला नसतो, कारण की तिकडचे रस्ते त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे बनवलेले असतील आणि त्यामुळे तिथे कुठेही कितीही भरघोस पाऊस आला तरी तिथे चिखल वगैरे साठत नाही आणि सर्वत्र मस्तपैकी छानपैकी थंडावा गारवा पसरलेला असतो. आणि अशा ह्या वातावरणामुळे कितीही 4-5 मैल चालले तरी थकवा वाटत नाही, कारण की आपल्यावर शरीरावरती आजूबाजूच्या वातावरणाचा नेहमी आपल्या शरीरावरती मनावरती परिणाम होत असतो. वातावरण जर अगदीच ढगाळ असेल, रखरखीत असेल तर त्यामुळे आपल्या शरीरावर आणि मनावरती सुद्धा तो थकवा जाणवतो. पण जर वातावरण उत्साहवर्धक असेल तर आपलं शरीर आणि मन सुद्धा उत्साहवर्धक वाटतं. म्हणून इथे लेखिका म्हणते की तिथे जो मजेदार गारवा होता त्यामुळे कितीही 4-5 मैल जरी चाललो तरी त्या वातावरणामुळे मनावरती अत्यंत उत्साह असल्या कारणाने थकवा वाटत नव्हता. आणि त्यावेळेस लेखिकेला बरेच जण म्हणायचे की तुम्ही कसे ह्या पावसाला वगैरे कंटाळत नाही. तेव्हा लेखिका म्हणायच्या की जगात कुठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते याचे मला फार कौतुक वाटते. की आपण जर पाहिलं तर फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याकडे हिरवळ छानपैकी पसरलेले असते, हिवाळ्यामध्ये पण आपल्याला हिरवळ पाहायला मिळते, पण उन्हाळ्यामध्ये रखरखीत उन्हामध्ये आपल्याला कुठेच हिरवळ सहसा पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे उन्हाळ्यातील ते भकास वातावरण मनाला निरुत्साह करणारं असतं. पण इथे लेखिका म्हणते की कुठेतरी असं आहे
की सर्वत्र मस्तपैकी हिरवेगार पसरलेलं असतं, पाऊस नेहमी अधूनमधून पडत असतं आणि त्यामुळे लेखिका म्हणते की ह्या हिरवेगार अशा वातावरणाचं मला फार कौतुक वाटतं. पुढे लेखिका म्हणतात की नुसता पाऊसच नाही, लंडनची सर्व सृष्टी इकडच्या उलटी आहे. आता बघा, लेखिका सांगतात की पावसाच्या संदर्भातच त्या फक्त आपल्या देशाची आणि लंडनची तुलना करत नाहीये, तर इतर सगळ्या ज्या काही नैसर्गिक सृष्टी आहेत, सृष्टीमध्ये होणारे जे काही बदल आहेत, निसर्ग चक्रामध्ये जे काही होणारे बदल आहेत, ते दोघं पण एकमेकांच्या विरोधाभास आहेत. म्हणून लेखिका म्हणतात की लंडनची सर्व सृष्टी इकडच्या उलटी आहे. आपल्याकडे धुके म्हटले की काहीतरी मजेदार संवेदना मनाला होते. पावसाने धुवून काढलेला प्रसन्न आकाश, सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व 10 मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण आणि त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा, दृष्टीला चकवणारा धुक्याचा पडदा, असे आपल्याकडचे धुके. आता बघा, पावसाचं वर्णन करून झालेलं आहे. लेखिकेने इंग्लंडच्या आणि लंडनच्या आणि भारताच्या, आपल्या देशाच्या पावसामधला फरक सांगितला. आता लेखिका दोन्ही देशांमधील धुक्यांमध्ये काय फरक असतं त्याचं वर्णन लेखिका करत आहे की बघा, आपल्याकडे कधीतरी असे धुके पडतात जेव्हा खूप ढगाळ वातावरण असेल, हिवाळ्याचा ऋतू असेल आणि त्यावेळेस धुके कधीतरी पडतात. त्यामुळे आपल्या इकडच्या लोकांना ह्या धुक्यांचं फार अप्रूप असतं. लेखिका ह्या धुक्यांचं वर्णन करताना म्हणतात की धुके म्हणजे की आपल्याकडच्या लोकांना अत्यंत मजेशीर अशी ही संवेदना मनाला हवीशी वाटणारी असते. पावसाने मस्तपैकी धुवून काढलेले प्रसन्न असे आकाश असतं, सकाळची आणि संध्याकाळची पडू लागलेली ती थंडी. बघा, सकाळी वातावरण कसं असतं, गारवा असतो, तसेच संध्याकाळी पण वातावरणामध्ये गारवा पसरलेला असतो. पण दुपारच्या ह्या वातावरणामध्ये थोडा सूर्यप्रकाश आल्या कारणाने हे वातावरण कुठेतरी निवळतं. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी थंडी असते, वातावरणामध्ये गारवा असतो आणि जवळजवळ 10 मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण असते आणि त्या पलीकडे मग ते धुक्यांचा पडदा असतो. पण आपल्याला आपल्यापासूनच जवळजवळ 10 मैल लांबचं स्वच्छ निरभ्र असं वातावरण पाहायला मिळतं आणि त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा, दृष्टीला चकवणारा धुक्यांचा पडदा. म्हणजे जास्त वेळ हा धुक्यांचं प्रमाण नसतं आपल्या इथे, क्वचित पाहायला मिळतं. आणि धुक्यांच्या या पडद्यामागे सुद्धा आपल्याला थोडा वेळच तो दृष्टीला चकवणारा असा असतो, पूर्ण वेळ तो धुक्यांचा पडदा नसतो. सकाळी उठून पाहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खालील दरी धुक्याने भरलेली असते. तेवढ्यात सूर्य उगवावा की त्या धुक्यावर इंद्रधनुष्य उमटतात आणि थोडा वेळ इतस्त पळून सूर्यवर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातींवर अनंत दवबिंदू कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. तर इथे लेखिका वर्णन करत आहे की आपल्या इथे जे काही धुके असतात ते कसे असतात. जेव्हा आपण अधिकतर काही विशिष्ट ठिकाणी आपल्याला अशी धुके सहसा पाहायला मिळतात, इतर ठिकाणी हे धुके असे पाहायला नाही मिळत, कारण की आकाश अत्यंत निरभ्र असतं. कितीही पाऊस पडू दे, पावसामुळे कितीही वातावरणामध्ये गारवा पसरू दे किंवा कितीही हिवाळ्याची थंडी पडू दे, पण सहसा हे धुके क्वचित वेळा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात जर महाबळेश्वर किंवा सिंहगड वगैरे अशा ठिकाणी जर आपण पाहिलं, थंड हवेच्या ठिकाणी, तर तिथे पण बघा, आपण जेव्हा उंचावरनं खाली बघतो तर दरीमध्ये हे धुके पसरलेले असतात. पण ते सकाळच्या त्या वातावरणामध्ये जेव्हा धुके पसरले असतात, पण जेव्हा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरतो, सूर्याच्या तेज प्रकाशाने त्या धुक्यांवरती जेव्हा सकाळच्या त्या थंडा गारव्यामध्ये धुके पसरलेले असतात आणि सूर्याचे किरण त्या धुक्यावरती पडतात, तेव्हा जसं काही असं वाटतं की इंद्रधनुष्याचे सगळे रंग सर्वत्र पसरलेले आहेत. आणि हे वातावरण किती वेळ असतं, अत्यंत थोडा वेळ हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि जसं जसं सूर्य वर येऊ लागतो तसं तसं ते धुके पार नाहीसे होऊन मग ते धुक्यांचा जो काही ओलसरपणा असतो तो गवताच्या पातींवरती, झाडांच्या पानांवरती दवबिंदूंच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा या गवताच्या पानांवरती, गवताच्या पातीवरती, झाडांच्या पानांवरती हे असंख्य असे, अनंत असे दवबिंदू पाहायला मिळतात. आणि त्या दवबिंदूवरती सूर्याच्या प्रकाशाची ती
किरणं जेव्हा त्या दवबिंदूवरती पडतात तर ते अजूनच त्याच्यामध्ये चकाकी येते. कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आतापर्यंत आपण अभ्यासलं आहे की लेखिकेने वातावरणातील विलोभनीय असं वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील ऋतूंचं साम्य आणि भेद यांचं मार्मिक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. अजूनही आपल्याला प्रत्यक्ष लंडनच्या हिवाळ्याचं वर्णन पाहायचं आहे. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.